नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पापळवाडी येथील लोखंडी पूल कोणत्याही क्षणी पाण्यामध्ये कोसळू शकतो अशी परिस्थिती झालेली आहे. संबंधित खात्याकडे वारंवार लेखी आणि तोंडी कळवून सुद्धा संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारचे लक्ष देण्यास तयार नाहीत. याच पुलावरून अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बैलगाड्या कॅनलमध्ये गेल्या आहेत. लहान मोठे अपघात अनेकदा झालेले आहेत. पापळवाडीतील ग्रामस्थांना पूल धोकादायक झाल्यामुळे शेतीचा माल घेऊन जाण्यासाठी कुठलीही सोय नाही. पापळवाडी आणि आखरवाडी येथील सर्व ग्रामस्थ याच लोखंडी पुलावरून शेतमालाची वाहतूक करत असतात. परंतु पूल धोकादायक झाल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना 2 किलोमीटर वळसा घालून शेतीमध्ये जावे लागते. या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ भेट देऊन आरसीसी पूल बांधून देऊन शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी पापळवाडीचे माजी उपसरपंच अरुण चव्हाण यांनी केली आहे. खेड तालुक्यातील दावडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या 10 लाख रुपये फंडातून गावासाठी तसेच कुस्ती मल्लांसाठी तालीम बांधण्यात आली. मात्र प्रशासनाच्या संगनमताने शासकीय तालीम इमारतीवर एका व्यक्तीने अनधिकृतपणे डल्ला मारला आहे. कुठलीही पूर्व परवानगी न घेता कुठलाही पत्र व्यवहार न करता तालमीचा लाकडी दरवाजा तोडून त्या ठिकाणी लोखंडी शटर बसवले. लाकडी दरवाजा परस्पर विकला तसेच स्वतःसाठी बाजार गाळ्याचे बांधकाम करून टाकले. ही बाब ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना माहीत असूनही कुठलीही कारवाई होत नसल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. या प्रकरणाची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी कुस्तीप्रेमी, मल्ल व ग्रामस्थांनी केली आहे. भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न एकीकडे जैसे थे असताना आता धरणाच्या पाण्यावर डल्ला मारण्याची चढाओढ पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू आहे. भामा आसखेड धरण पाणी पुरवठा प्रकल्पाची पिंपरी चिंचवडचे महापौर, आयुक्त व पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली असून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून भामा आसखेड धरण पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम तत्काळ पूर्ण करा असे निर्देश पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी व पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या भामा आसखेड धरण पाणी पुरवठा योजना प्रकल्पाची आज महापौर रवी लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे आदींसह नगरसेवक, महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे सह शहर अभियंता यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मौजे वाकीतर्फे वाडा येथे उभारण्यात येत असलेल्या अशुद्ध जल उपसा केंद्राच्या कामाची त्यांनी पाहणी करून तेथून दररोज 167 दशलक्ष लिटर पाणी कशा प्रकारे पिंपरी चिंचवड शहरासाठी उपलब्ध होणार आहे याची माहिती घेतली. तसेच या उपसा केंद्रापासून तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँक पर्यंत टाकण्यात येणाऱ्या 7.30 किलोमीटर लांबीच्या 1700 मिलीमीटर व्यासाच्या रायझिंग मेन जलवाहिनीच्या कामाच्या प्रगतीचाही आढावा घेतला. तसेच 9 लाख उंबरे येथील ब्रेक प्रेशर टँकच्या उभारणी संदर्भात आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती घेत लवकरात लवकर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. भामा आसखेड प्रकल्प हा पिंपरी चिंचवड शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी निर्णायक ठरणार असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान मागील काही वर्षातील सत्ताधारी मंडळींनी खेड तालुक्यातील धरणग्रस्त व शेतकरी बांधवांना अंधारात ठेवत धरणाची अक्षरशः लूट केली. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडला पाण्याचा उपसा झाल्यानंतर खेड तालुक्याला सिंचनासाठी थेंबभर पाणी पुढील काळात मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करणे, सुधारित योजनांना मंजुरी देणे तसेच प्रलंबित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पाईपलाईन खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करून ते पूर्ववत करण्याचे तसेच महावितरणच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे मुद्देही मांडण्यात आले. बैठकीत सुधीर मुनगंटीवार, प्रताप अडसड, प्रवीण तायडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक, पुणे विभागाचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारीही बैठकीस उपस्थित होते। या बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी पुणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले। अपूर्ण कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणी त्यांनी समोर आणल्या। दरम्यान या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील सुधारणांची कामे बाकी असल्यामुळे व महामार्गाची रचना सदोष असल्याने या भागात वारंवार भीषण अपघात होत असल्याचा आरोप होत आहे। पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्याच्या लगत असलेल्या मंचर येथे खासगी बस व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला व 2 मुले जखमी झालेत। एकाच वेळी आई वडिलांसह आजीचंही छत्र हरपल्याने किशोरवयीन मुलं पोरकी झालेत। या भागातील रस्त्यांची कामे रखडलेली व काही भागात झालेली कामे सदोष झाल्याने निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत। मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे वय 48, त्यांच्या पत्नी आरती वय 40 व त्यांच्या आई लता तुपलोंडे वय 63 राहणार तिघेही चिंतामणी कॉलनी वाल्हेकरवाडी चिंचवड अशी मृतांची नावे आहेत। आंबेगावे यांची मुलगी मृणाल वय 16 आणि मुलगा प्रेम वय 20 हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे। बस चालक राजू चत्रू राठोड वय 38 राहणार उजळत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। खासगी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत अशी माहिती मंचर पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी अपघातातील कार चालक आंबेगावे यांच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय। महामार्गांची रखडलेली कामे व महामार्गाची रचना सदोष असल्याने अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी रामदास धनवटे यांची बिनविरोध निवड। पुणे जिल्हा सहकार क्षेत्रात आग्रही असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी रामदास धनवटे यांची बिनविरोध निवड झाली। आपसात ठरल्याप्रमाणे अश्विनी पाचारने उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडीसाठी बुधवारी दिनांक 25 मार्च 2026 रोजी बँकेच्या राजगुरुनगर येथील मुख्य शाखेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। उपाध्यक्ष पदासाठी रामदास धनवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली। रामदास धनवटे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष आहेत। तालुक्यात त्यांची कामाचा माणूस म्हणून ओळख आहे। धनवटे सन 2022 मध्ये पहिल्यांदा बँकेचे संचालक झाले। त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने समर्थकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे। बँकेचे निर्णय सर्व संचालकांना बरोबर घेऊन घेतले जातील। ग्राहक व बँकेचे सभासद यांना आवश्यक सुविधा देण्यात येतील असे निवडीनंतर धनवटे यांनी सांगितले। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभासदांचा अपघाती विमा अगोदर 1 लाख रुपये होता। नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यावर 4 लाख रुपये सभासदांचा अपघाती विमा उतरवण्यात आलेला होता। 2026 मध्ये ह्या विम्याची रक्कम 5 लाख केली असल्याचे अध्यक्ष सागर पाटोळे व नूतन उपाध्यक्ष रामदास धनवटे यांनी सांगितले। यावेळी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडबोर, गणेश थिगडे, विजय डोळस, राजेंद्र वाळुंज, विजया शिंदे, अरुण थिगडे, विनायक घुमटकर, अविनाश कहाणे, राहुल तांबे, दिनेश ओसवार, अश्विनी पाचारणे, समीर आहेर, सचिन मांजरे आदीसह बँक अधिकारी उपस्थित होते। मिक्सर वाहनातून रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट, आंदोलनाचा इशारा। खेड कनेरसर रस्ता झालाय धोकादायक। खेड कनेरसर या मार्गावर गोसासी रेटवडी परिसरात आरएमसी मिक्सर वाहनातून जागोजागी सिमेंट कॉन्क्रीट सांडत आहे। रस्त्यावर अशा प्रकारे कॉन्क्रीट खडी सांडल्यामुळे या खडीवर दुचाकीस्वार घसरून पडत असून व छोटे मोठे अपघात होत आहेत। प्रशासनाकडून गेले 1.5 वर्षापासून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषद गटनेते विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा दिलाय। खेड कनेरसर रस्त्यालगत 4 आरएमसी प्लांट आहे। या प्लांटमधून कॉन्क्रीट वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावरून कायम ये-जा करीत असतात। या वाहनातून सिमेंट कॉन्क्रीट सांडत असल्याचे जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, पंचायत समिती सदस्य दिलीप दुबे, खरेदी विक्री संघाचे संचालक सरपंच संतोष गोरडे, आनंदराव काळे व रेटवडी गोसासी कनेरसर या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले। आरएमसी वाले त्या ठिकाणी खेडवरून इकडून तिकडून गाड्या घेऊन येतात। कंपन्यांना आपल्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी वाढीव त्या ठिकाणी ओव्हरलोड त्या ठिकाणी भरतात आणि हा सगळा चढायला जाताना त्या ठिकाणी साईडला संपूर्ण सांगते। आता या ठिकाणी आपण करू तसेच ज्या काही आताही गाडी चालली आहे त्या गाड्या कोणत्या नमुन्याच्या आहेत त्याही आपण लवकरात लवकर पाहूयात आणि त्यांनाही एक आपण त्यांना सांगूयात, विनंती करू की तुमच्या गाड्यांचा मला अशा प्रकारे सांगणार नाही। त्यांना आपण विनंती करू आणि नाही ऐकलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा आपण मार्ग अवलंबू। जोरात चालू आहे आणि परिस्थिती अशी आहे की एमआयडीसी असल्यामुळं या ठिकाणी बरेचसे आरएमसी प्लांट आहेत, खडी क्रेशर प्लांट या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या गाड्या आहेत
या गाड्यांची वाहतूक, त्या मालाची वाहतूक या रस्त्याने होते आणि मालाची वाहतूक होत असताना त्या गाड्या ओव्हरलोड असेल किंवा जास्त ह्याच्यामुळं त्याचं मिक्सरमध्ये बुडीत बंधाऱ्याच्या मागणीसाठी तहानलेल्या आदिवासींचा आक्रोश. चासकमान धरणाच्या पश्चिमेकडील भीमा नदी पात्रात बुडीत बंधारे बांधावेत यासह पश्चिम भागातील कळमोडी धरणातून आंबेगाव तालुक्यातील गावांना पाणी देऊ नये या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी बुधवारी दिनांक 25 मार्च 2026 रोजी प्रांताधिकारी व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला खेड तालुक्यातील पश्चिम भागात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले. यावर्षी तीव्र स्वरूपात पाणी टंचाई आहे. सन 1972 पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थितीला आदिवासी भागातील अनेक गावातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. चासकमण धरणातून नदीपात्रात आणि डाव्या कालव्याद्वारे सतत आवर्तन सुरू ठेवल्याने भीमा नदीपात्रात पाणी शिल्लक राहिलेले नाही. जनावरांना कपडे धुण्या भांड्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणे अवघड झाले. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागणार आहे. स्रोत आटल्याने शासनाच्या महत्वाकांक्षी हर घर नल जलजीवन योजना बंद पडल्यात. शासनाचे कोट्यवधी रुपये या योजनातून पाण्यात गेलेत. गेली 20 वर्ष या भागातील नागरिक चासकमण क्षेत्राच्या बुडीत क्षेत्रात बंधारे व्हावेत म्हणून मागणी करत आहेत. मात्र शासन आणि अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक आक्रमक झालेत. याच संतापातून बुधवारी नागरिकांनी शासकीय कार्यालयात जाऊन प्राथमिक रोष व्यक्त केला. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की धरणांतर्गत बुडीत बंधारे व्हावेत व खेड तालुक्यातील धरणाचे पाणी प्राधान्याने खेड तालुक्यातील गावांना मिळावे, मग दुसऱ्या तालुक्याचा विचार करावा. या भागातील नागरिकांची सहनशक्ती संपली आहे. दुवोली, वांजळे, शिरगाव, मंदोशी, मोरोशी, धामणगाव, एकलहरे, नायपड, डेहणे, शेंदुर्डी, खरोशी, आव्हाड, टोकावडे ही गावे अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित राहिलेत. या गावांचा पाणी प्रश्न अत्यंत भयानक आहे. आतापर्यंत अनेक अर्ज विनंत्या केल्या, राजकीय आश्वासने मिळाली, पण शासन यंत्रणा, अधिकारी, पदाधिकारी कोणीही विषयावर ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्यास तयार नाही. यामुळे ग्रामस्थ दिवसेंदिवस आक्रमक होत चालले आहेत. मोरोशी, धुवोली, वांजळे, डेहणे, नायफड, धामणगाव, खुर्द, पाभे, टोकावडे, शिरगाव, भोमाळे या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. स्थानिक कार्यकर्त्यांनी काय सांगितले जाणून घेऊया. मी शरद जाटर, माजी उपसरपंच, संयुक्त ग्रामपंचायत दुवोली, वांजाळे. आम्ही सर्वजण आज खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातून मग डेहणे असेल, खरोशी, आवड, नायपड, धामणगाव, ह्या शेंदुर्ली, मोरुशी या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला या ठिकाणी आज उपस्थित झाल्यात. उपस्थित झाल्याचं कारण असं आहे की आज पश्चिम पट्ट्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलेली आहे. जवळपास 25 वर्ष झाला हा पाण्याच्या विषयासाठी माणसं त्या ठिकाणी, महिला भगिनी, माता भगिनी सगळ्या संघर्ष करत आहेत. आणि चासकमण धरण असून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळं बुडीत बंधारे ही काळाची गरज आहे. आम्ही 25 वर्ष झालं बुडीत बंधाऱ्यासाठी बांधतो. आज शासनाने कोट्यवधी रुपयाच्या जलजीवन योजना त्या ठिकाणी राबवल्यात, परंतु त्या योजना काही ठिकाणी पूर्ण झाल्यात. आणि पूर्ण झाल्यात हर घर नळ म्हणजे घरोघरी नळ शासनाने दिलेत, परंतु पाणीच नसल्यामुळं त्या नळांना सुद्धा पाणी येत नाही. त्यामुळं बुडीत बंधारे ही काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही पश्चिम आदिवासी भागातून सर्वजण या ठिकाणी एक मोर्चा घेऊन आलो आहे. आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं आहे, प्रांत ऑफिसला निवेदन दिलं आहे. आज बिडो साहेबांना निवेदन देतं आहे, कारण याच्याशी निगडीत विषय आहे त्यांचा की जलजीवन योजना आहे त्यांच्या अधिरतेखाली येतात आणि त्या योजना पूर्ण यशस्वी आहेत. जर त्या योजना राबवल्यात तर त्याच्या राबवण्यामागं तुम्ही त्या पाण्याचा शाश्वत स्रोत शोधला आहे का? जर तुम्ही आज हे यांच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत नायपडचे रोहिदास भाई, तुमची योजना सांगा किती कोटीची आहे काय? आज मी नायपड ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाई. आज आमच्या नायपड गावची जलजीवन योजना ही 5 कोटीची योजना आहे. जवळजवळ 50 ते 60% ते काम पूर्ण झालेलं आहे. पण आमची जी विहीर आहे, जी डेहणे या ठिकाणी भीमा नदी पात्रामध्ये आहे, पण या विहिरीला आता या फेब्रुवारी ते मार्च महिन्यापासून पुढे म्हणजे थेंबभर बी पाणी राहणार नाही. त्यासाठी हे बुडीत पाटबंधारे हे होणे खूप गरजेचं आहे. मोई तालुका खेड येथील श्री भैरवनाथ महाराज उत्सवाला प्रथा परंपरेनुसार प्रारंभ झालाय. चैत्र पौर्णिमेला साजरा होणाऱ्या उत्सवात 9 दिवस अगोदर देवाच्या मानाच्या गाड्याची पूजा करण्यात येते. मोई ग्रामस्थ 9 दिवस उपवास करतात. या काळात श्री भैरवनाथ भक्त ग्रामस्थ रोज सकाळी देवाला व मानाच्या गाड्याला जल अभिषेक करून दर्शन घेतात. चैत्र पौर्णिमेला सायंकाळी मानाचा बैलगाडा हाताने ओढून उपवास सोडतात. श्री भैरवनाथ महाराज उत्सवादरम्यान 25 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत मोई गावच्या हद्दीतील सर्व मांसाहार विक्रीची दुकाने व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीने निर्णय घेतलाय. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना ग्रामपंचायतीने पत्र देऊन याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती सरपंच शीला रोकडे, उपसरपंच सोमनाथ गवारी यांनी दिली.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात एकीकडे गॅस सिलेंडर मिळत नाहीये आणि आता दुसरीकडे केवायसी नसल्याचं कारण पुढे करून सिलेंडर दिले जात नसल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे. स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवले असून त्रस्त नागरिकांनी काय सांगितलं हे जाणून घेऊया. तुमचा गॅसचा काय प्रॉब्लेम आहे? पुस्तक काय ते काय म्हणतो असं. आपण काय झाले नक्की काय झाले? तुमची बुकिंग झालेली आहे का? तुमचं तिकडे बघा बुधवारी आज 8 दिवस झालं केली ना? गाड्यामध्ये. हा, मग तरी पैसे गॅस नाही देते का? हा. काय म्हणतात? नाही म्हणतो खेळला जा. खेडला जा का? आता अडाणी माणसांनी खेडला जायचं म्हणजे सोपं नाही. हां हां चालतं. चाकण तालुका खेड जवळील राक्षेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला 64 वर्ष पूर्ण झाल्यानं विविध उपक्रमांनी शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चाकण नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्षा मनीषा गोरे, उपनगराध्यक्षा सुवर्णा राक्षे आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी कमिटीच्या वतीनं बुधवारी सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा येथील पालखी तळाचा पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी प्रशासनाला सोयी सुविधांच्या दृष्टीनं आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यात पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमा, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त व्यवस्थापक उपस्थित होते. येळवली ते वांद्रे या टप्प्यात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या भागात खड्डे बुजवण्याचं काम अपूर्ण राहिलं होतं. MIDC मध्ये जाणारे कामगार, शेतकरी यांचे हाल होत होते. खेडच्या पश्चिम भागातील कार्यकर्ते संदीप मेठल यांनी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून PMRDA अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याचं काम आता मार्गी लागलंय. बाकी तालुका खेड गावचे माजी सरपंच कैलासवासी विठू तानाजी टोपे यांच्या परिवारानं विजेची समस्या कायमस्वरूपी सुटावी या हेतूनं आपल्या मालकीची जागा 200 kV DP ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहक तारांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली आहे. टोपे परिवारानं केवळ ट्रान्सफॉर्मरसाठीच नव्हे तर विद्युत वाहक तारा नेण्यासाठी देखील आपल्या शेतातून जागा दिली आहे. खेड तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून लौकिक असलेल्या चाकण पतसंस्थेच्या सल्लागारपदी अनिल शेवकरी, बंडोपंत ढेंबे, धनंजय शेवकरी, व्यंकटेश सोरटे, भरत डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 मार्च 2026 रोजी कांद्याची प्रचंड आवक झाली आहे. कांद्याला सरासरी प्रत्येक किलोस 10 ते 11 रुपयांचा दर मिळाल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. आखाती देशातील युद्धाच्या झळा यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत असून कांद्याची निर्यात ठप्प असल्यानं दरात वाढ होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. चाकणमधील दावडमाळा येथे हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवार दिनांक 25 मार्च 2026 रोजी उत्साहात पार पडला. यावेळी दावडमाळा परिसरातील नागरिक खूप मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मूर्तीनगर प्रदक्षिणा, कलशारोहण, मारुतीरायांची प्राणप्रतिष्ठा, महाप्रसाद, कीर्तन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं होतं. आज आपल्या दावडमाळ्यामध्ये खरं पाहिलं तर आपल्या सावतामाळी या मंदिरामध्ये आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं एक चांगले कार्य करण्याची स्फूर्ती दिली ते खरं पाहिलं तर आज आपल्या या परिसरामध्ये श्री हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना आणि भव्य त्या ठिकाणी धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होत असताना आज सकाळपासून सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत या ठिकाणी सकाळपासून अनेक धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न झालेत. त्यामध्ये भव्य मिरवणूक असेल, होम हवन असेल किंवा आता नुकतीच आपण या ठिकाणी मारुतीरायाची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता हरिभक्ती पारायणकार ऋषिकेश महाराज तोरगे यांची कीर्तनरूपी सेवा होऊन या ठिकाणी अन्नप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होऊन या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. खरं पाहिलं तर हा उत्सव किंवा हा धार्मिक विधी संपन्न होत असताना आपल्या परिसरातील आणि आपल्या भागातील अनेक तरुणांनी या ठिकाणी मोठं कार्य करण्याचं या ठिकाणी ध्येय धरलं आणि ते करत असताना सर्वांना एकत्रित करून जी आपली
जुनी परंपरा आहे, धार्मिक परंपरा पुढे नेण्याचं काम करत असताना तरुण सहकाऱ्यांनी हे काम हाती घेतले आणि आज हे संपूर्ण होत असताना खरं मला मनापासून आनंद होतो की माझे तरुण सहकारी यांनी हे मोठं कार्य पूर्ण केलेलं आहे. अनेक हितचिंतकांनी, वर्गणीदारांनी या ठिकाणी वर्गणी देऊन या ठिकाणी हातभार लावलेला आहे आणि भव्य असं मंदिर, या ठिकाणी प्राचीन स्वरूपाचं मंदिर आपल्यासमोर या ठिकाणी मूर्ती आणि प्राचीन मंदिर उभं राहताना आपण पाहतोय. मी मनापासून या ठिकाणी दावडमाळा परिसरातील आमचे सर्व सहकारी, तरुण सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि अशीच धार्मिक परंपरा आपल्या माध्यमातून पुढे चालत राहू अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि या शुभ कार्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखडा हा मूलभूत सुविधा आणि बांधकामाचा आराखडा नसून देशाला विश्वगुरू म्हणून कार्य करणाऱ्यांचे प्रेरणास्रोत, प्रेरणास्थळ आहे. त्यामुळे या आराखड्याकरिता करण्यात येणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना भरीव स्वरूपात मदत करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी राजगुरुनगरमध्ये दिले आहे. त्यामुळे मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभाग, राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजगुरुनगर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहीदी दिवस आणि वंदे मातरम सार्ध शताब्दी 150 वर्षानिमित्त चांडोली राजगुरुनगर येथे आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री शेलार खेड तालुक्यात आले होते. ॲडव्होकेट शेलार यांनी यावेळी सांगितले की हुतात्मा राजगुरू यांचा जन्म आणि पदस्पर्शाने पावन झालेले राजगुरुनगर आणि येथील माती आपल्याला पदोपदी प्रेरणा देणारी आहे. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी तारुण्यात देशासाठी बलिदान दिले. तो दिवस देशभरात शहीदी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या अमरत्वाची गोष्ट आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. कार्यक्रमापूर्वी ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन केले आणि हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखड्यापर्यंत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखड्याकरिता करण्यात येणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना भरीव स्वरूपात मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 मार्च 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती, महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही अतिशय कमी प्रमाणात आहे. परंतु तरीसुद्धा या ठिकाणी गिऱ्हाईक हे अजिबात नाही. आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्याचासुद्धा मोठा परिणाम या ठिकाणी झालेला आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये किलो आहे, फुलावर 10 ते 15 रुपये किलो आहे, वांगी 15 ते 20 रुपये किलो आहे, टमाटे 15 ते 18 रुपये किलो आहे, कारली 25 ते 30 रुपये किलो आहे, गवारसुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, शेवगा 20 ते 30 रुपये किलो आहे, मिरची ज्वेलरी असेल, ज्वेलरी मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काळी मिरची असेल, काळी मिरची 50 ते 55 रुपये किलो आहे, दोडका असेल, दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे, शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे, श्रावणी घेवडा 30 ते 40 रुपये किलो आहे, वालवरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, चवळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, राजमासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, पावटासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, भेंडी असेल, भेंडी 25 ते 35 रुपये किलो आहे, गाजरसुद्धा 15 ते 25 रुपये किलो आहे, घोसाळी 25 रुपये किलो आहे, बीटसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे, काकडीसुद्धा 15 रुपये किलो आहे, तूर असेल, तूर 70 ते 80 रुपये किलो आहे, पापडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव भडकलेलेच आहेत. वाटाणा 50 ते 55 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. तर त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीरचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. कोथिंबीर 4 ते 5 रुपयाला गड्डी झालेले आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.